एक महत्त्वाची बातमी। जवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत। निवडणुका एप्रिल-मे महिन्यामध्ये होऊ शकतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। आता या निवडणुका पावसाळ्यानंतरच होतील अशी शक्यता वर्तवली जाते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। 25 फेब्रुवारीला आता पुढील सुनावणी होणार आहे। त्यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता होती, मात्र ही सुनावणीच आता लांबणीवर गेली आहे। याची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात। पालिका निवडणुकीबाबत पुढील सुनावणी 25 फेब्रुवारीला होतीये। 25 फेब्रुवारीला निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला तरी सुद्धा निवडणुकीच्या तयारीला 90 दिवस लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका एकत्र घेणं शक्य नाही। मुंबई, कोकणात जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस सुरू होतो। पावसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याबाबत साशंकता आहे। दरम्यान एकनाथ खडसे यांनी लांबलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निर्णयावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्या अशी अपेक्षा आहे। आता 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहे, नगरपालिकांच्या काही जिल्हा परिषदांच्या, आणि माननीय सर्वोच्च न्यायालय तारीख पे तारीख असं त्या ठिकाणी चालू आहे। मला वाटतं सरकारने याच्यामध्ये एक विशेष बाब म्हणून लक्ष घालून याचे निर्णय लावून घेतला पाहिजे। बाकीचे निर्णय तर लागतात, मग याचा निर्णयाला उशीर का होतो, या निर्णयाकडे विशेष वकील लावणं, विशेष लक्ष देणं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत।